गणपतीच्या पार्श्वभूमीवर होणारा जनता दरबार आजच पाऊस थोडा थांबलेला आहे. एकूणच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशामध्ये सुद्धा या पावसानं अहंकार माजवला होता. केंद्रीय माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारकडून पूर्णतः मदत देण्याचे निर्देश सर्व खात्यांना दिले होते आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या आलेल्या संकटाशी मुकाबला करण्याचं धैर्य जनसामान्यांना देऊन सतर्क यंत्रणा, प्रशासक यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत आहे, होती. एकूणच या परिस्थितीमध्ये कोकणामध्ये अतिशय मोठा पाऊस होतो. परत आता कोकणच काय अपवाद राहिले, पाऊस आता सगळीकडे व्हायला लागला. त्याच्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आणि अशा परिस्थितीमध्ये गणपतीच्या पूर्वी रस्ते दुरुस्त व्हायला पाहिजेत. ज्या काही ठिकाणी विविध शहरातल्या महानगरपालिकांच्या माध्यमातून रस्त्यावरच्या प्रकाशाची सोय निश्चितपणे केली पाहिजे. 1.5 दिवसाच्या गणपतीच्या नंतर लगेच विसर्जन होण्याकरता कृत्रिम तलावाची निर्मिती करणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी तलावामध्ये विसर्जन करायचं त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची आणि गणपतीचं विसर्जन योग्य पद्धतीने होण्याची निश्चितपणे गरज आहे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला राज्य सरकारकडून दिलेल्या आहेतच. परंतु आज या जनता दरबारामध्ये जे प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत त्याने आपापल्या कर्तव्याशी संलग्न राहून त्या गोष्टी कराव्याची अपेक्षा आहे. जनतेच्या करता शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पाणी पुरवठा, यातायात, त्याचबरोबर होणारे उद्योग, व्यापार, महिलांचं सबलीकरण या सर्व अनुषंगाने राज्य शासन सतर्कतेने काम करत आहे आणि आपल्यालाच त्याचाच भाग म्हणून जनतेच्या असलेल्या अडीअडचणी सोडवण्याकरता जनतेच्या दरबारामध्ये मंत्र्याच्या दरबारात जनता नाही आणि अशा वातावरणामध्ये आपण इथं आलात, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी एकच विनंती करेन की जे अधिकारी वर्ग आहे, कार्यकर्ते, त्यांनी इथे इकडच्या बाजूला थांबायला हरकत नाही, परंतु ज्याचं काम आहे त्या लोकांनी शांतपणे बसा. टोकन प्रमाणे पुकारला जाईल, त्याचा अर्ज त्याने ऑलरेडी तिथे रजिस्टर करताना दिलेला असेल. आणखी 2 प्रती आणली असेल, एखादी प्रत मी अधिक माझ्याकडे ठेवेन, संबंधित खात्याकडे देईन आणि त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये परत दरबार होणार आहे. त्यावेळेला या आजच्या दरबारामध्ये आलेल्या समस्यांचं निकाल कसं झालं, त्याचा कशा प्रकारे न्याय दिला गेला याची स्पष्टता दिली जाईल आणि म्हणून सकारात्मक ऊर्जेतून काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना निश्चितपणे प्रोत्साहित केलं जातं, त्यांचं कौतुक केलं जातं आणि ही शेवटी ही जी चैन आहे, ही चैन एखादा कोणतरी त्या ठिकाणी अकार्यक्षम असतो त्याच्यामुळे सगळ्यांना दोष लागतो आणि तो दोष लागू नये म्हणून जर आपल्याला जर ती जबाबदारी पूर्ण करता येणार नसेल तिथून बाजूला सरकावं, वरिष्ठांना सांगावं ही जबाबदारी मला नाही जमणार, मग त्यांनी दुसरं काम घ्यावं. परंतु जनसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरता जबाबदारी आपण घेतली असेल तर ती पूर्णत्वाला नेण्याकरता जीवाचा आकांत केला पाहिजे. एकूणच मी नेहमीच म्हणतो की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला धर्म आपल्या सोयीनुसार निर्माण झालेला, जात पण आपल्या सोयीनुसार निर्माण झालेली, भाषा आपल्या सोयीनुसार निर्माण झालेली, वर्ण मी समजू शकतो पण वर्ग, गरिबी, श्रीमंती ह्या काही गोष्टी परमेश्वराने बनवलेल्या नाहीत आणि म्हणून
मी तर म्हणेन की जाती पाती आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्या एखाद्या घटकाला जर अडचण असेल ती सोडवण्याकरता प्रशासनाने यंत्रणेने काम केलं पाहिजे. कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली. शेवटी प्रश्न जीवन क्षणभंगूर आहे, सगळं इथंच राहणार आहे, इथं काय करू कोणी घेऊन जाणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जी जबाबदारी मिळाली ती परिपूर्णतेने तुम्ही पूर्ण करावी, जेणेकरून त्या ठिकाणी तुमच्याविषयी लोकांच्या मनात फार आदर नाही निर्माण झाला तरी चालेल, पण अनादर निर्माण होणार नाही एवढी दक्षता घेतली तरी पुरेसं आहे. मला वाटतं आपण कैलासजी भारती हे ठाण्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक हे पहिलाच टोकन नंबर घेऊन राहिलेले आहेत, म्हणून त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि आता दरबाराला सुरुवात करूया. नंतर आमचे संदीप लेलेजी मधल्या काळामध्ये काही सूचना करणार आहेत त्या पण आपल्याला ऐकून घ्यायचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.